चल उठा बे। तर कुणाल कामराच्या गाण्यानं मोठा वाद झालेला आहे। नेमकं हे प्रकरण काय आहे समजून घेऊयात। स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामराचं एकनाथ शिंदेंवर गद्दार नजर वो आहे असं गाणं त्याने गायलं। कुणाल कामराच्या गाण्यावर ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी ट्विट केलेलं आहे। संजय राऊतांकडून कुणाल की कमाल असं ट्विट करत कुणाल कामराचं कौतुक करण्यात आलंय। शिंदेंवर टीका खपवून घेणार नाही, मंत्री उदय सामंतांनी कुणाल कामराला इशारा दिला। शिवसेना नेत्या शीतल म्हात्रेंकडून कुणाल कामराला काळं फासण्याचा इशारा देण्यात आलाय। शिवसैनिकांनी कुणाल कामराच्या खारमधील कार्यक्रमाच्या सेटची तोडफोड केलेली आहे। अंधेरी एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये आमदार मुरजी पटेल यांनी कुणाल कामराच्या विरोधात तक्रार केली आहे। तो आज वायरल हुआ है, ये वीडियो किसने बनाया? यहाँ पे हुआ है, यहीं पे हुआ है। ये सब फेंकने ये चल 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 उठा बे। तो आज वायरल हुआ है, ये वीडियो किसने? तर ज्यावेळेला शिवसैनिक हे शोच्या ठिकाणी पोहोचले त्यावेळेला तिथल्या व्यवस्थापकासोबत ते बोलत होते आणि हे गाणं याच ठिकाणी शूट झालेलं आहे असं शिवसैनिकांचं म्हणणं आहे। मात्र व्यवस्थापकानं याला नकार दिला। मात्र त्याच्यानंतर शिवसैनिकांनी थेट तोडफोड करायला या ठिकाणी सुरुवात केली। तिकडे असलेल्या खुर्च्या, त्याच्यानंतर लाईट्स या सर्वाची तोडफोड शिवसैनिकांकडून करण्यात आली आहे। ये सब फेंकने शिवसेनेचे मुख्य नेते आणि लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याबद्दल वाह्यातपणे जर कोणी बोलत असेल आणि ज्या पद्धतीने ते गाणं बनवलेले त्या गाण्याच्या संदर्भात ते गाणं जर मागे घेतलं नाही आणि जर तुम्ही आज रात्री 12 वाजेपर्यंत माफीनामा जर मागितला नाही तर उद्यापासून संपूर्ण शिवसेनेची महिला आघाडी या कुणाल कामराच्या तोंडाला काळं फासल्याशिवाय राहणार नाही। आम्ही आज त्यांना तुमच्या माध्यमातून सांगतोय की आज 12 वाजेपर्यंत ते गाणं पाठी घ्यायचं आणि माफीनामा आम्हाला आला पाहिजे, नंतर आम्ही तुम्हाला आज सोडणार नाही। आमचे आमदार मुरजी काका पटेल हे उद्याच सकाळी त्याच्यावर गुन्हा दाखल करणार आहेत। कुणाल सरमळकर म्हणून आमचे विभाग प्रमुख आहेत, ते एका पोलीस स्टेशनमध्ये त्याच्यावर गुन्हा रजिस्टर करणार आहेत। एखाद्या कलाकाराला आमच्या नेत्यावर बोलण्याचा काही अधिकार नाही आणि अशा कलाकाराला जर कोणतरी कलाकार म्हणून एखाद्याचा आदर 100% आहे, तो अनेक वर्ष आम्ही करतोय। परंतु स्वतःच्या प्रसिद्धीच्या हव्यासापोटी जर कोणतरी माननीय एकनाथ शिंदे साहेबांची बदनामी करत असेल तर त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी भूमिका आमच्या आमदारांनी आणि कार्यकर्त्यांनी घेतलेली आहे। उद्या ते पोलीस स्टेशनला जाऊन FIR